सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कसवमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुबल बिमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देई मोहि हरऊ क्लेशु विकार सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवुनिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा
पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बुद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवाचे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठेवरी ठेवोनिया. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा देवाचं वर्णन करणारा सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा मत भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 मोठ्या दिमाकाने चालत असलेलं हे 11व्या वर्षामध्ये पदार्पण या महोत्सवाचं आहे. थोडे परी गोड या न्यायाप्रमाणे अगदी गुजगुजीत असणारा हा कार्यक्रम पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प आपल्याच भागातलं वैभव असणारी ही जोडी राजेंद्र महाराज सर्वदे आणि कचरू महाराज कुर्धने आणि तुमच्या सर्व आयल्या नगर या भाविकाच्या वतीने हे मिळालेलं कीर्तनाचं निमंत्रण अगदी गोड बऱ्याच दिवसानं असं वाटत होतं बरं का. राजू महाराज जरा खुमखुमच होती ती बऱ्याच दिवसाची, पण ती काय असतं माहिती का, त्याला योगच लागतोय. योग आल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी घडत नाही. 11व्या वर्षी का व्हायना पण योग आलाय. 11व्या वर्षी का पण कळालंय विठ्ठल वरकीच स्पीच असलं ना, बॅट्समन जरा 6-4 मारतोय बरं का. इथे काय तसं आहे की नाही, म्हणजे ग्राउंड आपलंच आहे नाही की नाही. विठ्ठल अगदी गोड कार्यक्रम आहे हे. तशी मला सेवा दिलेली होती 3ऱ्या दिवसाची, पण 3रा दिवस मला जमत नव्हता. म्हणून राजू महाराजांना मी विनंती करून म्हणलं कृपया मला पहिल्या दिवसाची सेवा द्या. कसं आहे गरिबीचं आपलं पहिल्या दिवस आपलं जावा निघून आहे की नाही. भरमरात चेंगरलं फेंगरलं तर काय उगाच. ह्याच्यासाठी म्हणलं आपलं कडीनं असंही ढिलं समजू नका. पहिलं तास जरा उभाटीनच असते. विठ्ठल शहाण्या शेतकरी जर असतो, शहाणा शेतकरी बरं का, पहिल्या तासाला दगड ठेवून उभा राहते का बांधाच्या कडीनं है की नाही, असं समजा. विठ्ठल अगदी प्रसन्न वातावरणामध्ये महाराज गाव अगदी मुठभर आहे की नाही. गाव मुठभर पण नाव खूप मोठं ठेवलेलं आहे की नाही. चुकून मी तिकडच निघालो होतो ते आयल्यानगरला. ते म्हणले ते नाही बाबा इथं लोणी जवळ आहे. बराच लांब पुढे जाऊन आलो तिकडे नगरकडे जाऊन बरं का. राज महाराज 1 किलोमीटर मोपावं लागलं. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य म्हणजे एवढं महाराज, खरंच सांगतो तुम्हाला, माझा जो आताचा उद्याच्याला माझा कीर्तन महोत्सव चालू व्हायला वर्ष 13वे आहे बरं का. माजलगाव तालुक्यातला 1 नंबरचा टॉप 10चा कार्यक्रम आहे.
म्हणजे गेल्या वर्षी त्या कार्यक्रमाला तपोपूर्तीला 50 लाख रुपये खर्च केलेत. वर्ष 13व्या मध्ये पदार्पण आहे. या कार्यक्रमाला सुद्धा एवढे कलाकार नसतात. खरं सांगतो मी स्तुती अजिबात करत नाहीये. ही कशामुळे माहिती का? तुम्हाला आपलेपणा कळाला. काही काही माणसं चला आपले पाहुणेच आहेत म्हणून चाललेले आहेत. विठ्ठल किती गोड वातावरण आहे महाराज. एक एकावूनी बळी रे. कचरू महाराजांना मी कधी कधी बोलवत असतो. परवडत बी नाहीत बोलवायला. हे माणसं खूप मोठमोठाली माणसं आहेत बरं का. फक्त यांना शिंग नाहीत. शिंग जर असतं तर खुंदूळ खुंदूळ मारलं असतं आहे की नाही. विठ्ठल कचरू महाराज असतील. माझ्याबरोबर सतत आमचे बळीराम महाराज थोरात हे असतात. पुन्हा आमचे हे महाराज किसन महाराज गणेश महाराज पण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनाची कॉपी करणारे राजेंद्र महाराज आहेत महाराज आमचे. कारण मी असं अजिबात ऐकल्याशिवाय मी स्तुती करत नाही. मी ऐकले त्यांचे 2-3 कीर्तन ऐकले म्हणून सांगतो की हुबेहूब उभारण्यासहित हो. काही किती अंगी गळी उतराव माणसाच्या उभारण्यासहित कॉपी असती. विठ्ठल पण आमचे माऊली महाराज खूप प्रेमळ व्यक्तिमत्व बरं का. भाबड व्यक्तिमत्व. अजिबात पोटामध्ये आडी नाही गडायच्या नाही. काय 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 माणसं बघून दाखवित असतील तसं नाही बरं का. माऊलीचं गोड जितका आवाज गोड आहे तितके माऊली महाराज आमचे गोड. तसं विशेष करून माऊली महाराज खवल. वा अगदी गोड सर्व वातावरण आहे. आता फक्त सांभाळून घ्या है की नाही. आणि विशेषतः करून ज्यांचं आता नुकतंच महाराष्ट्रामध्ये पखवाज या विषयामध्ये नाव गाजतंय. मूर्ती लहान पण कीर्ती काय गोड पखवाज जातात महाराज. मला म्हणायचे आनंद महाराज गाडीमध्ये म्हणले बारकं पोरगं कोण आले बाबा तिकडं पखवाज नीट करायला आले. काहीतरी समजलं. पण महाराज बारकाईंचं असू नाही तर मोठा असो ठणका. हे कशासाठी सांगतो? हे आपल्यात आपलं आहे म्हणून बरं का महाराज. आहो आता कुठं तरी तुम्हाला समजत आहे. गोड उदाहरण सांगतो तुम्हाला. भागवताचार्य महाराज आहेत ना. वा महाराजांनाही वंदन करतो. सर्वांना विशेषतः करून थोडे साळक तुम्ही श्रोते मंडळी आहेत पण अगदी छान आहेत. फक्त थंडी नाही लागायली. लक्ष्मी हो नाही ना. थंडी म्हातारी म्हणती काय म्हणायला की माय चष्मा. विठ्ठल विशेषतः करून ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नुकतंच नाव गाजतंय असं पखवाजामधलं व्यक्तिमत्व आमचं अनंत महाराज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी यात पहिलंच वर्ष आहे संस्थेचं. पहिलंच वर्ष आहे. पहिल्या वर्षामध्ये मी त्या कार्यक्रमाला आलतो. अहो थापी वाजवू येत नाही तो पोरांना थापी. पण ह्या पोरांनी सोलो वाजवला. सोलो नाव घ्यायला इतकं सोपं नाही. हो आयुष्य गेले माणसाला ते सोलोची थाप येत नाही येत. पण या पोरांनी जून पासून आतापर्यंत सोलो वाजवण्याचा कार्यक्रम ही त्यांच्या अंगातली कला नाही महाराज. मूर्तिकार महत्वाचा आहे. मूर्ती बनवणारा महत्वाचा आहे. अहो एक माणूस एक मूर्तिकार याच्याजवळ एक दगडाचा खूप मोठा दगड दिला आणि त्याच्यावर तो बसून मूर्ती बनवत होता. त्याला विचारलं दादा तू खूप विष्णूची मूर्ती छान बनवलीस रे. किती वर्ष लागलो तुला बनवण्यासाठी? त्या मूर्तिकारानं खूप गोड उदाहरण दिलं. मला ही मूर्ती या दगडात बनवण्यासाठी 12 वर्ष लागलं. काय सुंदर मूर्ती बनवलीस. ती म्हणे नाही मी नाही बनवली. कस काय? मूर्ती या दगडात होती. मी दगड काढून टाकला आणि मूर्ती जशाच तशी सापडली म्हणे मला. लक्षात ठेवा हे दगड इथे दिलेत हे यांच्याकडचे गुण दोष काढून टाकायचे आणि गुण निर्माण करण्याची ताकद आहे आमच्या अनंत महाराजामध्ये. महाराज
अभंग अगदी सुंदर आहे, सुंदर आहे आणि सुंदर ते ध्यान आहे की नाही. वारकरी संप्रदायाची नेमावली अशी आहे महाराज, काही अभंगाने सुरुवात करावं लागते आणि काही अभंगाने शेवट करावा लागतो. संप्रदायाचा नेम असा आहे महाराज, ज्या संप्रदायामध्ये, ज्या वारकरी संप्रदाय, ज्या भागवत संप्रदायामध्ये जे अभंग घेतल्याशिवाय सुरुवात होत नाही त्यापैकीचा हो अभंग आहे. सर्वांच्या शक्यतो पाठच आहे की नाही. आहे का तुमच्या पाठ सर्वांच्या? सुंदर ते ध्यान पाठ आहे का? सर्वांच्या पाठ आहे. जरी पाठ नसला तरी कानपाठ आहे की नाही. आणि कानपाठ जर नसला तर वाटतं म्हणायचं हे चुकून पाकिस्तानचं आले. विठ्ठल संप्रदायामध्ये नेम असा आहे की हा अभंग घेतल्याशिवाय सुरुवात होत नाही महाराज. सहजासहजी माणसं अभंग कीर्तनाला घेत नाही हे की नाही. सोपं आहे हे की नाही. अवघड अभंग कीर्तनाला घेतला की माणसं म्हणतात बाबा 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 महाराज लईचा अभ्यास होता त्याचा, अभंग सुद्धा पाठ नव्हता. असं होतंय का नाही? असं समजा बाबा मला अभ्यासच नाही. विठ्ठल किती गोड आहे बघा. तुकोबरायला विचारलं बाबा तुकोबराय तुमच्या जीवनामध्ये काय काय आवडतं तुम्हाला? तुकोबरायनं सरळ पहिल्या चरणामध्ये सांगितलं, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठेवरी ठेवूनिया. माझ्या जीवनातली आवड आहे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठेवरी ठेवूनिया. आवड आहे माझ्या जीवनातली. वर्णन सांगू लागले तुकोबराय कसं आहे. तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंड सर्व देवाचं वर्णन म्हणजे हा अभंग आहे महाराज. सरळ सांगितलं आवड ही आवड आहेच, ही आवडतं मला, पण सुख सुद्धा माझं याच्यातच आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. अभंगाचा सरळ सरळ अर्थ समाप्त झाला. समजलं तुम्हाला सर्वांना? म्हणजे पहिला दिवस आहे आपलं, लवकर सोडून मोकळं होऊया आहे की नाही. समजलं का? घेऊ का मग ज्ञानदेव तुकाराम? ऐका, या पृथ्वी तलावर महाराज, या जगतामध्ये, या विश्वामध्ये दोन वर्ग पडतात, एक चेतनाचा आणि एक सजीव आणि निर्जीवांचा. आपल्याला निर्जीवाचा विचार करायचा नाहीये, लक्षात ठेवा. आपल्याला विचार करायचा तो सजीवाचा. सजीवामध्ये तीन वर्ग पडतात, एक देव, दुसरा संत आणि तिसरा जीव. खूप गोड आहे बघा, लक्षात ठेवा. तुम्ही ऐकले का सुंदर ध्यानावर कधी कीर्तन? ऐकले? मगच सांगायचं. घेऊ का बदलून? मग तीन वर्ग पडतात, देव, संत आणि जीव. हे तिन्ही वर्ग असे आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवडी आहेत महाराज. सांगण्याचं तात्पर्य जीव म्हणजे आपल्याला सजीवाचाच विचार करायचा, निर्जीवाचा विचार करायचा नाही. निर्जीवाला आवडी नसतात, कारण जीवच नाही तर आवड कुठून येणार हो. पहिल्यांदा आपण विचार करूया जीवाचा. जीवाच्या आवडी काय आहेत ते? जीवाला काय आवडतो? एक एकाला आवडत नाही, एक सर्वाला आवडत नाही आणि सर्व एकाला आवडत नाही. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी,
सर्वाला आवडत नाही, सर्व एकाला आवडत नाही. महाराज, जीवाच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर बघा, एका घराचा विचार करूया आपण. एक घर, एका घरामध्ये कमीत कमी 1 4 5 6 10 माणसाचं कुटुंब असतं. पण 10 माणसाच्या आवडी एक आहेत का हो? एक कुटुंब आहे. माता माऊल्यांना ह्या खोडी चांगल्या माहिती आहेत बरं का. माता माऊल्यांना सांगतो तुम्हाला, खरं सांगा, एक सर्वांच्या आवडी सारखी आहे. तो भाजी जर करायची झाली तर एक भाजी सर्व घराच्या विचारानं असती का हो? कुणाला तिखट आवडती, कुणाला खरट आवडती, कुणाला आंबट आवडती, तर कुणाला सपक आवडती. एका घरामध्ये किती खोडीची माणसं असतात हो? हा, सर्वांच्या आवडी एक नाहीये तिथं. सर्वांच्या आवडी एक नाहीयेत, याला जीव म्हणतात. अहो, जीवाच्या बाबतीत जर विचार, अहो एक लग्न समारंभाचा विचार करूया. एक लग्न आहे. एका मुलीला विचारलं, बाई तुला काय आवडतं? कन्यावर ते रूपम माता वितम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ते मिष्टान्न इतरे जना. त्या मुलीला विचारलं, बाई तुला काय आवडतं? ते मुलगी सांगते, बाबा मला मुलगा सुंदर असा वाटतो, माझा होणारा पती सुंदर असावा. ही झाली मुलीची आवड. कन्यावरे ते रूपम माता वितम. माता वितम, वित्त म्हणजे काय? पैसा. मुलीच्या आईला विचारलं, का हो आई साहेब तुम्हाला जावई कसा पाहिजे? प्रत्येक सासूबाईला असं वाटतं माझा जावई श्रीमंत पैशावाला असावा. वाटतं का नाही का? खोटं आहे. सुभाषितकारांना सांगू, बदलून टाकू आपण. प्रत्येक सासूबाईला वाटतं की माझा होणारा जावई श्रीमंत असावा, पैशावाला असावा. माता वितम पिता सुतम. माझा होणारा जावई, त्या मुलीच्या वडिलाला वाटतं माझा होणारा जावई हुशार असावा, विद्वान असावा. त्या मुलीच्या बापाला वाटतं. हे आपल्यातले अनुभव आहेत, तुम्हाला पटत असेल नाही. प्रत्येकाला असं वाटतं की माझा होणारा जावई हुशार असावा. मुलीच्या भावाला विचारलं, तुम्हाला कसा मेहुणा हवा, तुम्हाला साला कसा पाहिजे? मुलीच्या भावानं सांगितलं, बांधवा कुलमिच्छन्ते. बाबा माझा होणारा मेहुणा कुलवान असावा, सीलवान असावा, चांगला असावा, चरित्रवान असावा. हे मुलीच्या भावाला वाटतं. आणि जी लग्नाला वरड आलेलं असतं ती त्यांना विचारलं, का हो ह्या मुलीचा होणारा नवरदेव कसा असावा? ते म्हणले, आम्हाला काय देणं घेणं नाही, काळा असू, गोरा असू, नाही तर बेंद्रा असू, है की नाही? बांधवा मिष्टान्न इतरे जना. म्हणजे पहिलं गेल्या गेल्या विचारते ते बेत काय हो? बेत लग्नामध्ये बेत प्रत्येक जण विचारतो. पहिले स्वयंपाक घराकडे घर काढून येते, बेत काय म्हणून विचारायला. त्यांना काही देणं घेणं नसतं. पोरांना वाटतंय डीजे कुठला लावलाय, हे की नाही? एका लग्न समारंभामध्ये अनेकाच्या आवडी अशा आहेत महाराज. मग जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी आहे महाराज. जीवांना कधी कधी असं वाटतं एका हाताचे 2 हात व्हावे, 2चे 4 हात व्हावे असं वाटतं, है की नाही? येल मांडवाला जावं वाटतं.
संतान गृही व्हावे धनधान्य. संसारिकांना विचारा तुम्हाला काय असावं वाटतं? महाराज आम्हाला वाटतं एका हाताचे 2 हात व्हावे, 2चे 4 व्हावे, 4चे येल मांडवाला जाऊ आणि मांडव मोडून महाराजाच्या घरा विठ्ठल. हे संसारिकाच्या प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या वेगळ्या आहेत महाराज. मला सांगा प्रत्येकाची आवड आहे. अहो ज्ञानोपरायला विचारलं, ज्ञानोपराय तुमची आवड काय सांगा? माझ्या मनरंगाले पांडुरंग माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेईल गुढी. ज्ञानोपराय म्हणले माझी आवड जी आहे ना, माझ्या जीवाची जी आवड आहे पंढरपूरला गुढी नेईल. माझ्या जीवाची आवड आहे, ज्ञानोपरायची आवड आहे. अहो जीवाला विचारलं तुमची आवडी काय आहे? देवाच्या बद्दल जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर महाराज पंढरपूरला गुढी नेण्याची आवड आहे. आणि जीवाच्या बाबतीत जीव महाराज प्रत्येक वारागणीस देव बदलतो. प्रत्येक वारागणीस 33 कोटी देवचा मुंडा, 8 कोटी भैरव रे. अहो जीवाला किती देव आहेत? जीव महाराज घंट्याला देव बदलतोय, घंट्यालाच. 33 कोटी देवचा मुंडा, 8 कोटी भैरव रे. 33 कोटी आहेत, 8 कोटी भैरव आहेत. आणि पुन्हा मध्ये दिसायला नाही बाबा अजून. अहो आपले देव सोडून बिंदास दुसऱ्याच्या देवावर आक्रमण करतात तो आपले हिंदूचे माणसं. किती वाईट आहे होई, किती वाईट आहे. मगाशीच विषय एक माझा बोलता बोलता राहिला, तुम्ही सांगतो मला आनंद वाटतो हे पाहून. का सांगतो, तुम्ही कधी ब्राह्मणाच्या घरी जाऊन बघा. ब्राह्मणाच्या घरी जाऊन बघा, शक्यतो ब्राह्मणाची लेकरं मतीमध्येच असतात बरं का. ऑब्झर्वेशन करा तुम्ही बरं का. उगा असते थोडे बोटावर बोजले इतके हुशार आहेत. इथं ब्राह्मण नाही ना कुणी, असलं तर असू द्या, काही नसते. निबर आहे मी तसा एवढं नाही. शक्यतो ब्राह्मणाची लोक उग लेकरं उग गैरतीच असतात. पण तुम्ही विचारा त्यांना, एखाद्या देवाच्या घरी जा, विचारा का हो काका तुमचा तो बाळ्या कसा आहे? काकाच्या पहिल्या तोंडामधून शब्द निघतो, आमचा ना बाळ्या खूप हुशार आहे. त्याला ना खूप म्हणजे असं खूप पण तेन लावून आपलं ते गाडवाला सध्या घोडं करते. कशासाठी सांगतो महाराज, आता कुठंतरी समजायला लागले. आपले माणसांना जर म्हणलं ना काय महाराज राजू महाराज कीर्तन कुठं दिवा लावायला शिकायला गेलते, इथंच होते. अहो कधीतरी गड्या आपल्याला खांद्यावर घेऊन नाचा गड्या, खरंच नाचा.
आपले खांद्यावर घेऊन नाचा, लक्षात ठेवा. तेच एक दिवस तुमच्यासाठी त्यांच्या डोळ्यात पाणी, लक्षात ठेवा. आणि दुसरे खांद्यावर घेऊन जर नाचले, एक दिवस तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल जीवाच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर 33 कोटी देव पुरले नाहीये. सोमवार आला रे शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. सोमवार आला रे आला की लगे शंकराची भक्ती चालू. सोमवार उलटला की नंतर लगेच मंगळवार आलाच. का हो, एक दिवस फक्त शंकराची बायकाला लावून धरलं होतं चांगलं आता शंकराचं, हाय का नाही. आता आता येड गेलंय बरं का. हाय इकडं एक लोटा जेल हाय का नाही. हा अय माऊले हो, हाय का महादेवाचं मंदिर आहे का इथं. नसलं तर बांधलं असल. 2 पत्र टाकले, पिन ठेवली की झालं महादेवाचं मंदिर. की सकाळ सकाळ बाई गेली एक लोटा जेल. येड लावलं येड बाबा. महाराज घरचा महादेव उपाशी आणि ही बाई नाका तोंडात पाणी वाटायली महादेवाच्या निघून. बेजार केला हो महादेव, बेजार. राजू महाराज एक दिवस आमच्या माजलगावातला महादेव मला तिकडे शिंदफानाच्या पुलावर आढळला. माईचरण बाबा खोटं सांगत नाही तुम्हाला, आपण खरंच सांगतो काही गोष्टी. पुलावर आढळला, भांबवून गेलो होतो महादेव. पळायला लागलो असं तिरसूळ हातात घेऊन. मी असं आडविलं कुठं आडविल्याच्या नंतर महादेव तिथं लट लट कापायला. म्हणे आतापर्यंत बाहेर नाका तोंडात पाणी टाकलं. म्हणे आता ही दादा पाकून पुढं आला. म्हणलं इकडं कुठं. म्हणे मला सहनच व्हाय नाही. म्हणे नाकात बी वाटायल्यात, तोंडात बी वाटायल्यात. घाबरून गेलो म्हणे मी आणि पळून महादेव. इमानदारीनं सांगा गाड्या, इमानदारीनं खरं सांगा. कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलंय ते सांगा बरं. बायकांना देवपूजा करायची. एखादं पुस्तक दाखवा मला, एखादं. आपला महाराजपणा सोडून देऊ आपण, खरंच सोडून देऊ. तुमचा देव माता माऊल्यांचा जो देव आहे ना, आपला पती आहे गाड्या, लक्षात ठेवा. तुम्हाला कुठं जाण्याचीच गरज नाही, कुठंच नाही, कुठं जाण्याची गरज नाही. तुम्ही जर तुमच्या पतीला सांभाळलं ना, तुमच्या पतिव्रताने अनेकाची स्तुती. नाही विठ्ठल पतिव्रता माऊलींना आपला मालक सोडून, आपला पती सोडून दुसऱ्या देवाच्या पाया सुद्धा पडण्याची गरज नाही. एक उदाहरण सांगतो गोड मस्त. एक सांडीच्या नावाची पतिव्रता होऊन गेली. सांडीच्या, ऐका, ते शांडीच्या नावाची पतिव्रता कशी होऊन गेली ती सांगतो. ते शांडीच्या एक वेश्या होती, वेश्या. पण त्या वेश्याच्या जीवनातलं ठरलेलं असायचं, तो सकाळच्या सूर्य उदयाच्या टायमाला जो पुरुष माझ्या दारात येईल तोच पती माझा आज दिवसभराचा. हे शास्त्रामधलं उदाहरण आहे, माझ्या पाठातलं नाही, काही नाही, काही नाही. जो सूर्य उदयाच्या टायमाला जो पुरुष माझ्या दारासमोर येईल तो पती माझा दिवसभराचा, तो पती आहे. शांडीच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं चालत गेलं. पण नेम, जीवनामध्ये नेम असणं महत्वाचं आहे. एक दिवस भगवंताच्या लक्षात आलं, त्या मालकाच्या लक्षात आलं, हे सांडीच्या खरंच ते याच्यापासून फुटते का बघूया. सूर्य उदयाच्या टायमाला जो एक पुरुष तिच्या दारासमोर आला आणि दारासमोर आल्याबरोबर काही मिनिटानं, काही वेळानं तिथं भगवंताने एक पुरुषाचं रूप घेऊन तिथे गेलं आणि सांगितलं, हे सांडीच्या,
त्या पुरुषाने तुला किती पैसे दिलेले आहेत, पैशाचे वार बोलू लागला तो. पण शांडिजानं सांगितलं, माझ्या जीवनामध्ये जो सूर्य उदयाला पुरुष माझ्या नजरेसमोर येतो तो माझा दिवसभराचा पती आहे, लक्षात ठेवा. आणि ही शांडिजा वेश्या कशामुळे बनली ते सांगतो. योगिनी होती ती योगिनी, पाण्यामध्ये जायची, आसन लावायची, आसन लावल्याच्या नंतर ध्यान धारणा करायची. आजही माणसं काही काही गंगेमध्ये जातात, पाठीवर झोपतात, पोटावर झोपतात, हात पाय हलवत नाहीत, त्यांना ती योग साधना म्हणतात बरं का. पाण्यावर योग लावता आला पाहिजे. त्या शांडिजाने पाण्यावरचे योग लावत होती आणि योग करत असताना योगाची या वाटा जे निघाली या सोबटा या दुःखाचा वाटा आला. बाबा योग साधना एवढी सोपी नाहीये. योग लावताना त्या शांडिजाचं योग चुकला आणि ते पाण्यामध्ये गटांगळ्या खाऊ लागली, गटांगळ्या. आणि गटांगळ्या खात असताना एका पुरुषानं पाहिलं आणि धावत पळत गेल्या आणि तिला उचललं. उचलल्याबरोबर बघा नीट ऐका, उचलल्याबरोबर तिच्या जीवनामध्ये पुरुषाचा स्पर्श कधीही झालेला नव्हता. तिला उचलून पाण्याच्या बाहेर आणलं. तेवढाच त्या पुरुषाचा तिला स्पर्श झाला आणि तिला वाटलं बाबा पुरुषाचा स्पर्श इतका आनंददायी असतो, तेवढ्या भोगामुळे तिला वेश्या व्हावं लागलं. स्पर्शामुळं तिला वेश्या व्हावं लागलं. महाराज कशासाठी सांगतो बाबा, अहो त्या द्रौपदीच्या मनात आलं होतं. मनात काय आलं तर मनात माहिती का, 5 पांडव आहेत आणि 6वा कर्ण असतात तर. कशासाठी सांगतो, पतिव्रताने अनेकाची स्तुती, पतिव्रता माऊलीनं दुसऱ्याच्या मालकाची स्तुती सुद्धा ऐकू नये. विठ्ठल अजिबात दुसऱ्याच्या मालकाची स्तुती सुद्धा ऐकायची नाही. पण आपले तर खूप वेगळे आहे महाराज. आता आली संक्रांत हे की नाही, इतका नाद यांना. माझी साडी बघितलीस का, माझी लुगडं आणलंस का, एकत्र 4 चौघी जणी वठेवर बसणार. माझा तर कसा पोताराच आहे माय म्हणणं, बोळाच आहे. तुमचे खूप हुशार आहेत माय, खर्च करतात. तिच्या नवऱ्याची स्तुती करते कशामुळे, एका साडीमुळं दुसऱ्याच्या नवऱ्याची स्तुती करतात. तर शास्त्रात तुकोबरायने काय सांगितलं, पतिव्रताने अनेकाची स्तुती. पतिव्रता माऊलीने, पतिव्रता माथेनं दुसऱ्याच्या मालकाची स्तुती कानानं सुद्धा ऐकायची नाही बर का. एक पतिव्रता ती साळी कांडत होती आणि दुसरी पतिव्रता तिच्याकडे भेटायला आली. माय म्हणे गंगवात्या काय करायलीस, म्हणे साळी कांडायलीस का, साडी का. तेवढे तिचा मालक आला, पाणी पाणी म्हणल्याबरोबर ती मुसळवरी गेलत. मुसळ आहे का इकडं, आता नसेल, नावाचे मुसळ असतील फक्त. आता काय मुसळ आहेस का काय, ती मुसळ वर गेलं आणि वर गेल्याबरोबर तिनं मुसळ सोडलं आणि ती वरच थांबलं ना महाराज. गेली आणि पाणी भरून आणलं आणि मालकाला दिलं. मालकाला दिले बरोबर ही शेजारची ठकू बघ तिथं मुसळ वरीच थांबलेलो. माय म्हणे गुंगवात्या वरीच थांबलो ग, कस काय हे. माय म्हणे मनापासून मालकाची सेवा करायची असती, मुसळ वरीच नाही कुठेही थांबते म्हणे. ती म्हणे कशी करायची, मालकाला सांगाय सकाळी उठल्या बरोबर गरम पाणी द्यायचं, जे म्हणेन त्या मालकाने हजर राहायचं. हिनं ऐकल्याबरोबर घरी गेली महाराज आणि घरी गेल्याच्या नंतर ते मालकाला म्हणू लागली, ह्या बघा मला पतिव्रता व्हायचंय. काय म्हणू लागली, मला पतिव्रता व्हायचंय. ती म्हणे मग बोल आता, पतिव्रता व्हायचंय ना मग
या बाका म्हणे तुम्ही सांगा तुम्ही काय करा म्हणे आता शेतात जा आणि शेतातून या पुन्हा मला म्हणा पाणी गरम झालंय का मी म्हणेन झालंय लगेच आंघोळी टाकणार आंघोळीला पाणी झाल्यात नंतर पुन्हा तुम्ही म्हणायचं शेतात जा ही सांगायची त्याला गुबू गुबू माहिती गुबू गुबू पहिले माणसं वजनदार होती महाराज आता गुबू गुबूच आहे सारं आहे का नाही पाऊस पडेल का आनंद महाराज बरोबर आहे का उरकलंय का जावाय तिथले जावाय इथंच नक्कल काढली वा विठ्ठल पहिले वजनदार माणसं होते महाराज बायका धाकात राहायच्या हो पण आता बायकाच्या धाकात हो ना अवघड झालेलं आहे आता कशासाठी सांगतो महाराज प्रत्येक माणूस वारागणित देव बदलतोय मंगळवार आला रे आला की आमच्या माता मावल्या आई राधा उद उद आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा मागेन मंगळवार आला रे आला की आईचा जोगवा लगेच बुधवार आला बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल गुरुवार आला रे गुरुदेव दत्त शुक्रवार आला संतोषी माता फुटाणे खाता आहे की नाही आणि शनिवार आला शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता हनुमंता शरण शरण हनुमंता हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा बाबा शनिवार आला की लगेच मारुतरायाची पूजा हनुमंताची पूजा करतात आणि रविवार आला वारी हो वारी हो माझ्या भंडारीची वारी वारी हो वारी हो माझ्या भंडारीची वारी वारी हो माझ्या भंडारीची वारी वारी माझ्या भंडारीची खरंच वाटायले तुम्ही आहेत म्हणून बरं का रविवार आला रे आला की
खंडोबाची वारी सुरू झाली महाराज. वारा गणेश देव आहो 33 कोटी देव पुरले नाहीत, 8 कोटी भैरव पुरले नाहीत. पुन्हा ह्या ड्रायव्हर कंडक्टरने वेगळे 2 देव केलेत. कोणते? आनदेव आणि जानदेव. ते ड्रायव्हर कंडक्टर बघा ना तुम्ही, आनदेव 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 आणि जानदेव. किती देव महाराज. आता ही तर आहेतच आहेत, पुन्हा आसरण मसुबा चंदरी हे शेंदरी हेंदरी दैवत. शेंद्री हेंद्री कसली ही देव महाराज. आणि हे देव तुम्हाला खरं सांगा, आता तुम्ही संसारिक आहे, प्रत्येक वाराला देव बदलतोय. इतके देव आहेत, आश्रय आहेत, मसुबा आहेत, आणि किती देव आहेत. आणि हे देव काय करतात माहिती का? आपुल्या पोटाशी रडते सीते मागती अवधान. जो देव मागतोय ते देव तुम्हाला काय समाधान करणार आहे महाराज. आमचा देव असा आहे, तो जगाचा पोशिंदा आहे. पोषितो जगाचे जगासी महाराज. आमचा देव असा जगाला एकटा पोचतोय. असा शितेन अवधान पोटासाठी अजिबात रडणारा नाहीये, नाही रडत. कसल्याही देवाच्या पूजा करायच्या नाहीये, कसल्या देवाला शरण जायचं नाही, कोणत्या देवापुढं मुंडकं ठेवायचं नाही. खरंच सांगतो तुम्हाला. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कधी का बनाया आणि कधी का बनाया आणि
इतकं चिकट माणसं नसते हो. किती चिकट आहे. ह्यांनी काय फ्यूकॉल खाल्लाय का हो? किती जीव तोडून म्हणायलेत का नाही खरं सांगा तुम्ही. अहो एवढं ऐकायला लय भाग्यवान माणसं लागतात आहे की नाही. लय इतका कमी भावना करतो विठ्ठल. आमचा देव असा आहे महाराज, जगाला एकट्या बसतो आणि आम्ही कसल्याही देवाच्या नादी लागत नाहीये. मग हे आवडीच्या बाबतीत द्या सोडून. अहो कोणत्याही देवाच्या पाया पडू नका. जगद्गुरु तुकोबरायला विचारला, अहो तुमचा देव तरी कसा आहे सांगा. पहिलं चरण सुंदर ते धान उमेली देवारी, सुंदर ते धान उमेली देवारी, सुंदर ते धान उमेली देवारी, सुंदर ते धान उमेली देवारी. बाकीचे देवानं गुंडळून ठेवलं बसतार महाराज. तुकोबरायला सांगितलं माझा देव कसा आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. आमचा देव कसा आहे आणि ती माझी आवड आहे. सुंदर आहे. किती सुंदर आहे. रवी शशिकळा म्हणजे रूप सावरी रूप सावरी रूप कुंडले मकरा काली कुंडले मकरा मकरा पाहिली रे पाहिली बैशे जीवी जडोनी या बाबा. अहो माणूस सुंदर एखादी गोष्ट पाहिल्याच्या नंतर माणूस त्याच्या प्रेमात पडतोय बरं का. तो देव आहे. अनेक सूर्याचे रूप ज्याच्यामध्ये तेज आहे. रवी शशिकळा लोपलिया. अहो त्याच्यामध्ये अनेक सूर्यांचं तेज आहे, त्याच्यामध्ये लपलेलं आहे. म्हणून तो देव माझा सुंदर आहे, म्हणून ती माझी आवड आहे. कुठेही कशी आवड नसावी माणसाची. आवडीत आवडीच्या बाबतीत तर सांगाल काही माणसाला काही आवडते बाबा. काही काय काय आवडावं माणसाला काही आवडतो. एका माणसाला आवडत होतं कसं काय आवडत होतं माहिती का तुम्हाला सांगू का. बाजाराला जायचं. इथून कोणता बाजार आहे. आष्टीचा. आष्टीच्या बाजारात आष्टीच्या बाजारात नुसतं फिरायला आवडायचं माणसाला. एखाद्या माणसाला काही आवडी असतात बाबा माणसाची. काय सांगावं काय काय माणसाच्या आवडी सध्या सांगायची लाज वाटते. इतके बेकार आवडी असतात. जाऊ द्या काय करायचं आपल्याला त्याची आवडी. पण तुकोबरायला सांगितलं माझी जी आवड आहे आमचा भगवंत आहे.
देव किती सुंदर आहे म्हणते, अनेक सूर्याचं तेज. महाराज लक्ष्मी इतकी सुंदर असताना ती सुद्धा देवाला पाहिल्या बरोबर आईस्क्रीम झाली ती. हा, जगामध्ये सुंदर कोण आहे? लक्ष्मी. आणि त्या लक्ष्मीनं देवाला पाहिलं. आता देवाच्या प्रेमात आहो, असंख्य गवळणी प्रेमात पडले हो ले देवाचं रूप पाहून. सुंदर आखोवाला हे की नाही. आता आपल्याला ती नाही जमणार, भागवत कथा करावं लागेल. विठ्ठल तुकोबरायनं सांगितलं माझ्या जीवनातली आवडती आहे. आवड सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, पण नेमका पत्ता नाही सांगितला. पत्ता सांगितलाय का? कोड्यात्मक आहे बघा, कोड्यात्मक. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठेवरी ठेवोया. मग नेमकं कुठे आहे ते, कसं आहे ते? अनेक संतांनी अनेक देवाला रूप दिलेले आहेत. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबूया दीपा माझे एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देवा विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. आजला जावताया काया काही भोजन मागाया, काही भोजन दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबू नावाचा दीप आहे आणि त्या जंबू दीपामध्ये एक पंढरपूर नावाचं गाव आहे. आणि त्या पंढरपूर नावाच्या गावामध्ये ही पंढरपूर देवी माता, पंढरपुरी देवी माता, पंढरपूर देवी माता, बेटी साची दिसते, पंढरपूर देवी माता, पंढरपूर देवी माता. लोक म्हणू लागले तू खूप बरं आहे. हे सर्व पत्ता आमच्या लक्षात आलेला आहे. अजून एखादी खूण सांगा ना देवा. भीमा तिरी एक वसविले नगर, एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मुगाची चार फुलाच्या, तेथील मुगाची चार फुलाच्या, बाया 16,000 रे, बाया 16,000 रे, बाया 16,000 रे, बाया 16,000 रे. तुकोबराय देवाची एखादी खून सांगा आम्हाला. तुळसी हारा कासे पीतांबर, तुळसी हारा
पितांबर तुळसी हार कास पितांबर तुळसी हार तुळसी हार कास खुमाई आताशी 2 चरण संपलेत बरं का, खरंच सांगतो. अजून 2 चरण राहिलेत. म्हणजे आता मला वाटतंय 10:20 झालेत. किती झालेत? 20 मिनिटं झालेत ना. म्हणजे अर्ध चरण अर्ध कीर्तन संपलंय, अजून अर्ध बाकी आहे. इमानदारीनं जर टाळ्या वाजविल्या तर 10 मिनिटात सुटन बाबा. नाही तर तुम्हाला पूर्ण इतकी तर टाळकर येतो आमच्याकडं. एक तर धरताना तुम्ही जरा ठोकर बघून धरा. पुरुष मंडळ वर हात करा. कारण आज जर तुम्ही असा कुचरपणा केला तर उद्याचा कीर्तनकार काय म्हणेल, पाहिला कीर्तनकार वळण लावून नाही गेला ना, आहे की नाही? मला नाव ठेवीन ना ती माणूस, आहे की नाही? काय तात्या काय धोरणात तरी हात वरी करा ना. सरळ असं राहू दे सकाळपर्यंत. आता असं भजन केलं पाहिजे बघा, मस्तच पैकी. भजन पटलं तरच कीर्तन सुटलं, नीट तांबडं फुटलं नाही तर. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा घ्या हात खाली. महाराज ही काय सांगावं लागतंय का म्हणा. बाबा इकडे रुक्मा इकडे दाबून मारली म्हणा आम्ही, हाय की नाही? तुम्ही मात्र लक्ष्म्या बसविले नाही बसला. लक्ष्म्या कशा बसतात म्हणा महाराज? आशा. बिचारे येत्यात महाराज आशा 3 दिवस आशाच राहत्यात. 3 दिवस हालत नाही, डुलत नाहीत. आशा ताटला पुढं शंकर पाळे लाडू लक्ष्मी अशीच. तुम्हाला भजनच करायचं नाही का? मै शपथ आहे बाबा तुम्हाला. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. काय गोड आवाज आहे, पण मोठ्यानं म्हणूया तू. मोठ्यानं म्हणतान का? मी मरण खरंच मरण राव. मोठ्यानं म्हणा असं नाक करू. माझ्या काळजीपोटी तरी म्हणावं असं नाक करू. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. टाळी काही वाजत नाही. म्हातारी वाजवायली पण बेताल वाजवायली. विठ्ठल विठ्ठल.
करते ध्यान उभे विठे वरी कर कठे वरी ठेवोनिया तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. आमचा देव सुंदर आहे. ते देवाच्या गळेमध्ये तुळशीचा हार आहे आणि जे देवाला आवडतं ते आपण करायला पाहिजे महाराज. देवाला काय आवडतं? देवाला तुळशीचा हार आवडतो. म्हणून वारकरी संप्रदायाची नियमावली अशी आहे, वारकरी संप्रदाय जो अनुयायी आहे त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते बरं का. आपल्या पतीला जी आवडतं ते माऊलीनं करायचं असतं बरं का. माऊलीनं पतीला जी आवडत नाही त्या गोष्टी करायच्या नसतात. म्हणून आमच्या देवाला गळ्यामध्ये तुळशीचा हार आवडतो. मखर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुव मणी विराजित. कंठामध्ये कस्तुव नामाचा मणी आहे, कानामध्ये माशाच्या आकाराचे कुंडल आहेत. असा आमचा देव आहे. तुकोबराय म्हणतात. बाबा खरं सांगू का तुम्हाला, हेच माझं सर्व. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. पाहिला श्रीमुख आवडीने, पाहिला श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा कासे पितांबर. पाहिला श्रीमुख आवडीने, पाहिला श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा, तुळशी हार गळा कासे पितांबर, कासे पितांबर, कासे पितांबर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. असं देव मला बघण्यासाठी आवडतं आणि ह्याच्यातच माझं सुख आहे असं तुकोबराय सांगतात. बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून एखादा वेडा वाकडा शब्द जर निघून गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून मला क्षमा करा. नाही करायचं तर काय करायचं ती असं काही नाही.